नमस्कार प्रेक्षकांनो, युनिक मराठी चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इन्स्पेक्टर मंजू या मालिकेत काय चालू आहे. तात्याला चकमा देऊन इकडे सत्या मंजू पळालेले असतात. तेव्हा तात्या पूर्वाला सांगतो की सत्या आणि मंजू मला चकमा देऊन पळालेले आहेत, पण मला त्यांचा शोध लावायचा आहे. कारण त्यांनी जाता जाता नुसते नाही गेले, त्यांनी माझी फाईल घेऊन गेलेत. पूर्वाला खूपच टेन्शन येतं. पूर्वा म्हणते, डॅडी साहेब तुम्ही मला अगोदर का नाही सांगितलं. हा सगळा घोळ आर्यनमुळे झालेला आहे. पूर्वा म्हणते, आर्यनमुळे? कुठे आहे आर्यन, सांगा पटकन. तात्याचा म्हणतो, मी त्याला आता समज दिली आहे, तू काही मग पूर्वा म्हणते, मला अगोदर का बरं नाही सांगितलं. तात्यासाहेब म्हणतात, बबडे, आर्यनच सगळा गोंधळ घातला आहे. पण सत्या आणि मंजूने फाईल सध्या नेली आहे आणि तुझ्या आईला पण पळून नेले. मग आता काय करायचं डॅडी साहेब. मग तात्यासाहेब म्हणतो, मी माझी माणसे पाठवली आहेत, तू काही टेन्शन घेऊ नको, ते शोधून आणतील. मग पूर्वा म्हणते, तुमची माणसे काही काम करत नाहीत, मी माझी माणसं लावते. नंतर पूर्वा माणसाला पाठवते आणि मग इकडे सत्या मंजू रात्री त्या घरात असतात. आणि नंतर सत्या मंजूला सांगतो की मी घरी आहे असं दाखवलं पाहिजे, कारण तात्या शोधत मला तिथे येणारच. मग सत्या घरी येतो तेव्हा इकडे मंजूकडे बलमाला पाठवतो आणि बलमा आणि मंजू हे दोघेजण त्या घरामध्ये असतात. सत्याला बलमा असल्यामुळे काही टेन्शन वाटत नाही. आणि मग सत्या घरी जातो आणि तिकडे मम्मी साहेब आणि सपना असतात. त्यांना असं सांगतो की मला एक मुलगी पसंत पडली आहे, मी एका मुलीच्या प्रेमात आहे आणि मी तिच्यासाठी डब्बा घेऊन जाणार आहे, मला लग्न करायचं आहे. मग इकडे मम्मी साहेब खूपच खुश होतात आणि म्हणतात, ती मुलगी कोण आहे, चला आपल्याला बघावं लागेल. म्हणून सत्याच्या पाठीमागे जाते सपना आणि मम्मी साहेब सत्याचा पाठलाग करतात. तेव्हा सत्याला कळतं की मम्मी आणि सपना वहिनी माझा पाठलाग करतात. मग सत्य खूपच फास्ट स्पीडनं निघून जातो. तेव्हा मम्मी साहेब आणि सपना इकडे मागेच राहतात, त्यांच्या काय हाती सत्या लागतच नाही. मग सत्या जातो आणि सत्या बघतो तर काय, मंजूने नवीनच पोशाख परिधान केलेला दिसतो. आणि नंतर सत्या पण तिथे जाऊन शेतकऱ्याच्या वेशामध्ये दिसतो. शेतकऱ्याच्या वेशामध्ये सत्या मंजूची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि मग ते जेवण करतात. सर्व काही त्यांच्या मनासारखं झालेलं असतं, म्हणून सत्या मंजू खूप खुश असतात. फाईल पण हाती लागली आणि मंजू पण सुरक्षित आहे आणि मालिनी मॅडम पण सुटल्या, त्याच्यामुळे ते दोघेही खूप खुश असतात. मग ते एकमेकांना जेवण भरवतात. आणि मग इकडं तात्यासाहेब खूप टेन्शनमध्ये असतो आणि इकडं पूर्वा एका कॉन्स्टेबलला सत्याच्या मागावर राहायला सांगते. तेव्हा एक कॉन्स्टेबल सत्याच्या मागावर असतो. मग इकडे एक कॉन्स्टेबल गेलेला असतो, बघतो सत्याचा फोन ट्रेस करतो तर तो घरीच दिसतो, पण मंजूचा फोन ट्रेस काही होत नाही. मग इकडे पूर्वाला खूपच टेन्शन आलेलं असतं. मग खूप टेन्शनमध्ये तात्यासाहेब पूर्वाकडे येतात आणि म्हणतात, बबडे काही कर, पण त्या फाईल मला सापडलीच पाहिजे, त्या फाईलचा शोध लागलाच पाहिजे, एवढं निवांत राहून चालणार नाही. त्या सत्या आणि मंजूला मला जीवानीशी मारावं असं वाटतंय. मग पूर्वा म्हणते, मला पण खूप टेन्शन आले, मी एक कॉन्स्टेबल त्याच्या पाठीमागे लावला, आपल्याला कळेल आता तो कुठे गेला आहे, कुठे आहे, आणि त्याचा फोन पण ट्रेस करते. मग पूर्वा स्वतःहून जाते पाहायला आणि मग सत्या कार्यकर्त्याच्या मध्ये जातो आणि कार्यकर्त्याला जमा करून त्यांचे प्रश्न सोडवतो. पूर्वा त्याचा फोन ट्रेस करून त्या ठिकाणी येते. पूर्वा म्हणते, आपल्याला सत्याने वेड्यात काढलं, इथं मंजू नसणारच आहे, कारण तो कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवत असलेला दिसतो. मग मंजू गेली कुठे याचा शोध नक्की पटकन लावावा लागेल असं पूर्वा म्हणते. तेव्हा मग सत्याने SP साहेबांना फोन करून सांगितलेलं असतं, आम्हाला तात्याची फाईल हाती लागलेली आहे आणि आम्ही ते देण्यासाठी तुम्हाला येणार आहोत, कोणत्या ठिकाणी यायचं ते आम्हाला सांगा. मग SP साहेब सांगतात, त्या ठिकाणी तुम्ही या. मग मंजूला सत्य सांगतो, बलमा आणि तू ती फाईल घेऊन जा. मग बलमा
मंजूला म्हणतो, वहिनी आपल्याला असंच जाऊन जमणार नाही, कारण आपल्याला लगेच रंगेहात कोणी पण पकडू शकतं. आधी तात्याची माणसे आपल्या मागावर आहेत. मग मंजू म्हणते, कसं जायचं मग? मग बलमा असं म्हणतो की आपण बुरखा घालून जाऊया, म्हणजे कसं आपल्याला कोणी पकडणार नाही आणि आपण कोणाच्या हाती लागणार नाही. आपल्यासाठी ती फाईल खूप महत्त्वाची आहे. आणि मग बलमा आणि मंजू दोघेही जातात SP साहेबांकडे आणि ती फाईल त्यांना देतात. मग SP साहेब म्हणतात, मंजू तू टेन्शन घेऊ नको, आता मी तात्याचा निकाल बरोबर लावतो. आता ही फाईल कोणाच्याच हातात जाणार नाही, ही फाईल माझ्या हातात आली आहे, तू काही टेन्शन घेऊ नको. पुढील भागात काय होणार आहे हे बघण्यासाठी इन्स्पेक्टर मंजू मालिका बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.